राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये लग्न सोहळ्यात एकत्र. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकरांच्या मुलाच्या लग्नात या दोघांची भेट. भिवंडीच्या सभेत बोलताना मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली. सर्वधर्म समभावावर बोलताना नितेश राणेंकडून अपशब्दाचा वापर. लव्ह जिहाद करत असेल त्यांचा कार्यक्रम करा, तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी. नितेश राणेंचं भिवंडीमध्ये वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं. नीलम गोऱ्हेंच्या विधानानं राज्याच्या राजकारणात खळबळ. गैरगुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. लाडक्या बहिणींना पैसे का नाही मिळाले हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर संजय नहारी यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया. 3 पाट निमंत्रकांनी संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केला. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबे यांना खरमरीत पत्र. तर साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हे या जुन्या कार्यकर्त्यात, त्या बोलत आहेत त्यात काही तथ्य असेल. मंत्री गिरीश महाजन यांची नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया. तर मातोश्रीवर बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोऱ्हे करायच्या. एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालायचा, मग यांच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. तर मातोश्रीवर भेटून नीलम गोऱ्हे सगळ्यांच्या चुगल्या लावायच्या. किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया. जुन्या जाणत्या महिलांना डावलून नीलम गोऱ्हेंना 3 ते 4 टर्म आमदार केलं. आई वडिलांशी शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज बेन्झ गाड्या दिल्या. विनायक राऊतांचाही सवाल. अजित पवारांकडे तिजोरीची चावी, त्यामुळे काहीही कमी पडणार नाही. अजितदादांना कुठे पैसे द्यायचे, कुठे थांबायचे ते माहिती आहे. एकनाथ शिंदेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या समारोपाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र. तर आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही, अजितदादांची टोलेबाजी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांची वकील शिवाजी जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा. महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटक सरकारनं संरक्षण दिलं पाहिजे, तर कर्नाटकातील बसेसला महाराष्ट्रामध्ये संरक्षण मिळायला हवं. अजित पवारांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा भागातील वादाचं पत्र मी उषा तांबेंना दिलंय. राजकारणामुळे भेदभाव होऊ नये एवढीच माझी सामान्य व्यक्तीची इच्छा. तर तारा भावाळकर यांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार अनंत भावे यांचं निधन. तर अनंत भावे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं. भाजप आमदार सुरेश धसव्य. उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली. तर माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर धंगेकरांचं स्पष्टीकरण. रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत. व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेऊन फायदा नाही. विधानसभेमध्ये मनसे सोबत नसताना सुद्धा चांगलं यश मिळालं. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. आमच्याकडे बऱ्याच आमदारांची येण्याची इच्छा आहे, पण त्यांना कोणत्या पक्षात पाठवायचा हा आमच्यासाठी प्रश्न. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. निवडणुका घेण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना बाजी मारेल. नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळेंची ठाकरे गटात प्रवेशानंतर प्रतिक्रिया. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेचा निकाल 3 दिवसांपूर्वी, मात्र अद्याप शिक्षेची प्रत मिळाली नाही. सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल. विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी, सुनील केदारांवर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी. चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार. राज्याचं हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार. तर 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा. यासह 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. महिला आयोग सदस्याविनाच महायुतीतील तिन्ही पक्षांची इच्छुकांची आता मोठी गर्दी. तर महायुतीमध्ये संघर्ष यामुळे होण्याची शक्यता. जानेवारीत कार्यकाळ संपलेला असताना सुद्धा निर्णय अद्याप मिळालेला नाही.
देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकार कुणालाही सोडणार नाही, कुणालाही आरोपी कोर्टातनं सोडलं जाणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. पोलिसांनी बीड हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला मदत केली, धाराशिवच्या वाशीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर सुरेश धसांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, भाजप आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये विधान. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्यानंतर फटाके फोडून आनंद साजरा करणार, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीतनं एकमुखी निर्णय घेत करण्यात आला ठराव. महसूल विभागातील सर्व कामामध्ये एआयचा वापर केला पाहिजे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणं आक्रमक, तर आज सकाळी 10 वाजता पानशेत धरण परिसरातील शिरकोली या गावामध्ये शिर्के कुटुंबीय एकत्र येणार, छावाच्या दिग्दर्शकांविरोधात न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 293 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पॅरिसमध्ये प्रस्ताव सादर. आज मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक, तर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीची घोषणा. 1.5 वर्षांपूर्वी सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला होता. मुंबईच्या वडाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांना कारनं चिरडलं, तर 18 महिन्याच्या मुलाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू, एक महिला या प्रकरणी यामध्ये जखमी. बोईसरच्या एमआयडीसीतील मधुर नाक्याजवळ भीषण अपघात, भरधाव कारनं एका व्यक्तीला नेलं फरफटत, अपघातानंतर कार चालक पसार. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, तर ग्रामसभेचा ठराव, परंपरा न पाळता भावना दुखावल्या जात असल्याचं या ठिकाणी देण्यात आलं कारण. जळगावच्या अंमळनेरमध्ये रस्ता खोदताना पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी, परिसरात सर्वत्र चिखल, अवघ्या 1.5 फूट खाली पाईपलाईन टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त. जालन्याच्या मंठा शहरामध्ये शंकरपटाचं आयोजन, मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक यामध्ये सहभागी, बैलगाडा शर्यत प्रेमींनी अनुभवला बैलजोड्यांचा थरार. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या साटेली, भेडशी, तिलारी या भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागामध्ये गारांचाही पाऊस. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट, तर गाढवाच्या मदतीनं 200 फूट खोल दरीतनं पाणी आणण्याची वेळ. शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर अपघातानंतर प्रशासनाला जाग, अपघातामध्ये गतिरोधक बसवण्याचं आता काम सुरू, तर TV9 मराठीच्या बातमीनंतर दखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात, लिंबाच्या मागणीत मोठी वाढ, लिंबाला 120 ते 150 रुपयांचा भाव. धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दर घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा. परभणीमध्ये रब्बी हंगामातील गहू काढणी अंतिम टप्प्यात, खरीप हंगामात नुकसान झाल्यानं रब्बी हंगामातील गहू पिकावर शेतकऱ्यांची मदार. धुळ्यातील साखरीमध्ये पिंपळनेर नगर परिषदेला 1 वर्ष पूर्ण, आमदार मंजुळा गावित यांच्याकडून घंटा गाड्यांचं या ठिकाणी लोकार्पण. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची 2 लाख क्विंटल आवक, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादनात 35 ते 40% घट. अंबरनाथच्या सिरवी समाजाची महाकुंभ यात्रा, 45 भाविकांनी प्रयागराजला केलं गंगास्नान, अंबरनाथला परतताच भाविकांचं जंगी स्वागत. भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये फवारणीच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर, आयुक्तपदी अनमोल सागर यांची नियुक्ती झाल्यानंतर स्वच्छतेसाठी वेगवान कामं. नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्याची नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागणी, तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना याची प्रतीक्षा. जळगावच्या एमआयडीसीतील ई सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीतनं 3 लाखांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून, तर खुनानंतर हल्लेखोर पती फरार, पोलिसांकडून पतीचा शोध सुरू. सांगलीच्या मिरजेमध्ये जुन्या वादातनं कोयता गँगमधील एकाचा खून, तर 2 जण जखमी, दोन्ही गटाकडून पोलिसात तक्रार. कोस्टल रोडवरील पॅचवर्कमुळे मुंबई पालिकेवर आता टीकेची झोड, तर पालिकेकडनं कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पालिकेला जाग. TV9 मराठीचे पालघर प्रतिनिधी विजय गायकवाड यांचा कुणबी
समाजोन्नती संघ मुंबई विरार शाखेकडनं सन्मान, तर सन्मान निस्वार्थी समाजसेवेचा या पुरस्कारानं गायकवाडांचा सन्मान. कर्नाटकात मराठी एसटी चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये कर्नाटकच्या बसला फासलं काळं. स्वारगेट बस स्थानकामध्ये कर्नाटकच्या निषेधार्थ आंदोलन. धाराशिवच्या उमरगा बस स्थानकातनं कर्नाटकात जाणाऱ्या बसेस सध्या बंद. बस सेवा बंद झाल्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय. जळगावच्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख मिश्रित पाणी तापी नदी पात्रात सोडल्याची धक्कादायक बाब उघड. 3.5 लाख लोकसंख्येचा जलस्रोत यामुळे दूषित. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस परभणीच्या नद्यांनी तळ गाठलाय, तर सोनपेठ तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातल्या मिरची युरोपात निर्यात होणार. कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार. कोरपना तालुक्यातल्या 820 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड. भंडाऱ्यामध्ये भाजी बाजारात गवारीला मागणी वाढली. गवार शेंगांची 60 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांच्या पेरणीचा प्रश्न गंभीर. जिल्ह्यातील जलस्रोतांची पातळी घटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न, तर वाशिममध्ये सरासरी 5,989 हेक्टरवर पेरणी अपेक्षित. चंद्रपूर नगरपालिकेच्या व्हर्टिकल गार्डनची झाडं चोरीला, तर लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेली झाडं चोरीला. लातूरच्या उदगीरमध्ये दाल मिलला आग लागल्याची घटना. आगीमध्ये मिलचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवलं. वर्ध्यामध्ये दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाचे आग लागल्यानं नुकसान. बॅचलर रोडवरील पहाटेच्या सुमारासची घटना. आमदार अभिजित पाटलांकडून तहसीलदारांची खरडपट्टी. तहसीलदार 4 दिवसांच्या मेडिकल रजेवर, तर मुंबईमध्ये बदलीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. श्रीरामपुरात सुजय विखे पाटलांची महिला सुरक्षेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. जोपर्यंत रात्री 12 वाजता एखादी मुलगी एकटी बाहेर फिरायला घाबरणार नाही, तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही, विखेंची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये अतिक्रमणग्रस्त व्यापाऱ्यांकडून श्रीरामपूर बंदची हाक. पुनर्वसन करण्याची मागणी. बंदला संमिश्र प्रतिसाद. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीची तयारी सुरू, तर भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता. राजगड तालुक्यातील वेल्हेमध्ये स्वयंभू मेंगाई देवी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन. तोरणागडाच्या पायथ्याशी भरते यात्रा. कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यभरातील 150हून अधिक पैलवान सहभागी. जुन्नरच्या कुतुबशाह फकीर पीर बाबा दर्ग्यामध्ये 1233वा वार्षिक उरूस साजरा. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुस्लिम बांधवांची या ठिकाणी मोठी गर्दी. जळगावात संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, तर गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती. कारंजा तालुक्यातल्या कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत. इमारतीच्या स्लॅबला मोठा भेगा आणि प्लास्टर कोसळत असल्याचंही समोर. मूलभूत सुविधांचा अभाव आणि जीर्ण इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ. गडचिरोलीमध्ये वाघ बिबट्याची शिकार करून कातडीसह अवयव विक्रीचा प्रयत्न. कातडीची विक्री करणाऱ्या टोळीला वनविभागाकडनं अटक. अकोल्यामध्ये परीक्षा केंद्रात रील शूट करून इंस्टाग्रामवर पोस्ट. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे आता लक्ष. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं समजताच आईकडून मुलीची हत्या. आई आणि लहान बहिणीकडून गळा दाबून हत्या. नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव परिसरातली घटना. रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमध्ये विनयभंग. पीडित तरुणी रत्नागिरीमधून खेडमध्ये कॉलेजचा फॉर्म भरण्यासाठी निघाली होती. आरोपी तरुणाला सध्या चिपळूणमधून ठोकल्या बेड्या. बुलढाण्याच्या बाळापूर तालुक्यातल्या एका व्यक्तीची जळगाव जामोदमध्ये फसवणूक, तर फसवणुकीत केल्यानंतर पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. नागपुरात दुचाकी चोरी करणारे 3 आरोपी अटकेत. चोरांकडून 62 पेक्षा अधिक दुचाकीही जप्त. वर्ध्यामध्ये बस स्थानक तसंच गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक. 4 गुन्हे उघडकीस. 4,17,000चा मुद्देमालही जप्त. रत्नागिरीच्या खेडमध्ये विहिरीत पडलेल्या व्यक्तीला आणि श्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं, तर 2 ते 3 तासांनी दोघांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचे सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली, तर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयामध्ये पार पडला निरोप समारंभ. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. भारतानं पाकिस्तानला 6 विकेट्सनं नमवलं, तर विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी. भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश आता निश्चित.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या 14,000 धावा पूर्ण. 287 डावांमध्ये विराट कोहलीच्या 14,000 धावा पूर्ण. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांच्यानंतर 14,000 धावा पूर्ण करणारा विराट हा तिसरा खेळाडू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार. देशभरातील 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सरची पायाभरणी. 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार रुग्णालय. तर या ठिकाणी गरजू कॅन्सर रुग्णांवर उपचार होणार. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्याकडून राष्ट्रीय स्टार्टअप महोत्सवाचं उद्घाटन. जम्मू काश्मीरमधील तरुणांनी सरकारी नोकरीच्या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन व्यवसायाच्या संधी शोधाव्यात, जितेंद्र सिंग यांचं आवाहन. भारतीय नौदलाकडून निवृत्त करण्यात आलेलं लँडिंग शिप टँक आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द. तर या लँडिंग शिप टँकचं पाण्याखालील संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात येणार. भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे फ्रान्सच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. भारत फ्रान्स संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी लष्कर प्रमुखांचा दौरा. पाकिस्तानात होळी खेळल्यामुळे हिंदू मुस्लिम विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर. तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालत विद्यापीठाकडून कारणे दाखवा नोटीस. तामिळनाडूच्या थुथुकुडी या गावामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जन्मदिनानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये विविध ठिकाणच्या बैलगाड्यांचाही सहभाग. दिल्लीच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड. तर आम आदमी पक्षाच्या बैठकीनंतर नेत्यांची घोषणा. इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब. पोलिसांना अपमानित न करता सोडण्याचं आश्वासन देण्याची मागणी. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये थंडीची लहर अजूनही कायम. तर दाल सरोवर परिसरातील नागरिकांना सुखद धक्का.